नमस्कार. भारती मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी विनय चाटी आज एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर उपस्थित आहे. उग्रम या भारतीय बनावटीच्या रायफलबद्दल सध्या माध्यमांमध्ये जोरात चर्चा चालू आहे. विशेषतः या रायफलची निर्मिती 100 दिवसात करण्यात आली अशी एक बातमी या सगळ्यात समोर येते. तर उग्रम ही रायफल, त्या रायफलची विशेषता आणि एकूणच स्मॉल आर्म्स, छोटी शस्त्र बनवायची जी पद्धत आहे, जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसबद्दल आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी काशीनाथ देवधर हे चर्चा करणार आहेत. काशीनाथ देवधरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी देवधरांची थोडीशी ओळख आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना करून देऊ इच्छितो. काशीनाथ देवधर हे 1982च्या सुमारास आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजे ARD या संस्थेत रुजू झाले. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत त्यांनी संस्थेच्या ARDचं समूह संचालक, ग्रुप डायरेक्टर या पदावर मारली. या दरम्यानच्या 35-36 वर्षाच्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये, सेवा कालावधीमध्ये देवधरांनी अनेक महत्वाच्या प्रकल्पावर काम केले. अनेक महत्वाच्या प्रकल्पामध्ये त्यांचं तांत्रिक कौशल्य त्यांनी सिद्ध केलेलं आहे. विशेषतः पिनाक नावाचं जे आपलं मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम आहे, त्या रॉकेट लॉन्चर सिस्टीममध्ये ती डेव्हलप करण्यामध्ये, ती विकसित करण्यामध्ये देवधरांचं मोठं योगदान आहे. त्याचबरोबर मोर्टार, ज्याला आपण म्हणतो खांद्यावरून डागायची तोफ जी आहे, त्या तोफेच्या विकसनामध्ये, आरेखनामध्ये, विकसनामध्ये आणि ती प्रत्यक्ष सैन्याच्या हातात पोहोचवण्यामध्ये सुद्धाही देवधरांचं मोठं काम आहे. किंबहुना तो त्यांचाच प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे आपल्याला कारगिलच्या युद्धामध्ये मोठं यश या मोटारने किंवा या खांद्यावरनं डागायच्या तोफेने मिळवून दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी आपल्या पाहुण्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार काशीनाथजी. नमस्कार, धन्यवाद. सुरुवातीलाच उग्रमच्या विषयामध्येच मी प्रश्न घेतो. प्रामुख्याने गेल्या काही दिवसापासून आपण भारतीय बनावटीच्या रायफलच्या बातम्या वाचतो आहोत, ऐकतो आहोत. ही उग्रम नावाची जी रायफल ARD आणि हैदराबादच्या द्वीपा या खासगी संस्थेने डेव्हलप केलेली आहे, त्याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल आणि त्या रायफलच्या वेगवेगळ्या उपयोगाबद्दल म्हणा किंवा वेगवेगळ्या त्याच्या स्पेसिफिकेशन बद्दल तुम्ही काही सांगू शकाल आम्हाला? सर्वप्रथम नमस्कार. आणि निश्चितच मी या उग्रमच्या बद्दल मला जी माहिती आहे आणि 40 वर्षाचा जो अनुभव आहे माझा, त्याच्या अनुभवातून काही गोष्टी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो. की उग्रम ही 100 दिवसामध्ये ARDने ते डिझाईन केली आणि द्वीपाच्या साह्याने ते प्रोड्यूस केली, असे प्रोटोटाईप प्रोड्यूस केले. पण ती एक लांब प्रोसेस असते खरं म्हटलं तर. हे 100 दिवस हे काही अचानक आलेले दिवस नाही आहेत. पण सध्याची जी गरज आहे आर्मीची, त्यानुसार 7.62 व्यासाची ती तोफ, गन, ज्याला आपण बंदूक म्हणू, अशी ही बंदूक की ज्याच्यातून 7.62 मिलीमीटर व्यासाची गोळी फायर केली जाते. आणि स्वाभाविकपणे त्याला लागणारा जो प्रोपेलंट आणि हा जो भाग आहे तो, या सगळ्या बॅरल हे फार महत्वाचा भाग असतो. की या वेपनचं जर आपण विभाग बघितले तर बॅरल हा एक महत्वाचा भाग असतो. आणि ते बॅरल मॅन्युफॅक्चरिंग करणं हे खूप कौशल्याचं आणि जिकिरीचं काम असतं एका अर्थाने. आणि ती टेक्नॉलॉजी आपण आपल्या इथं नुसती विकसित केली नाही, एस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्याचं काम आपण करतो आहोत. ज्याला एका मिनिटामध्ये 600 राऊंड फायर करणं असं असेल, तर त्या ह्याच्यासाठी मॅगॅझिन, म्हणजे तो रेट ऑफ फायर झाला, पण मॅगॅझिन जे आहे ते 20 गोळ्यांचं एक मॅगॅझिन, आणि ते पटकन रिप्लेस करता येईल अशा पद्धतीची रचना. कारण कुठलाही वेपन गतीने तुम्ही किती फायर करता आणि ती गोळी मल्टिपल बुलेट्स ज्याला म्हणू आपण, अशा एका पाठोपाठ एक फायर करणं, हे याचं एक वैशिष्ट्य आहे.
आपल्याला आठवत असेल की इन्सास रायफल आपण ARD मध्ये विकसित केली आणि त्याचं जे कॅलिबर होतं, त्याची जी गोळीचं व्यास होता तो 5.56 म्हणजे 5.56 मिलीमीटर एवढा होता. आणि स्वाभाविकपणे तुम्ही त्या बुलेटचा व्यास वाढवला की त्याची पॉवर वाढते, त्याची शक्ती वाढते, कॅरिंग कॅपॅसिटी वाढते, ज्याच्यातनं शत्रूला नामोहरम करणं सहज शक्य होतं. तर कॅलिबर हा एक फार महत्वाचा पॅरामीटर ज्याला म्हणू आपण असं आहे. आणि युद्धामध्ये स्वाभाविकपणे दोन तीन स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या असतात. एक स्ट्रॅटेजी असे असते की युद्ध चालू झालेलं आहे आणि शत्रूला पूर्णपणे मारून टाकायचं, नष्ट करायचं. त्याच्यासाठी अशा या उग्रम सारख्या हत्याराचा उपयोग होतो. म्हणजे याची इफेक्टिव्ह रेंज जी आहे ती 500 मीटर म्हणली आहे. त्यामुळं इतर ज्या रायफल्स आता या तुलनेत किंवा या उग्रमच्या स्पर्धेत असतील त्याच्या तुलनेमध्ये उग्रमचं वैशिष्ट्य काय ठरू शकतं? याचं वैशिष्ट्य असं आहे की बाकीच्या ज्या रायफल होत्या आतापर्यंत आपल्या 5.56 इन्सास असेल किंवा या सगळ्या, याची 400 मीटर एवढी रेंज होती. आता ही वाढवून आपण 500 मीटर पर्यंतचा माणूस अचूकतेने मारणं, हा प्रिसिजन हा फार महत्वाचा भाग असतो. म्हणजे अचूकता आणि सातत्यता, म्हणजे एकाच ठिकाणी गोळ्या लागणं, हा सुद्धा एक याचा वैशिष्ट्य आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲक्युरसी आणि कन्सिस्टन्सी असं म्हणतो. या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात. याच्याबरोबर एक फार महत्वाचा भाग म्हणजे ही जी बुलेट आहे त्या बुलेटचा शेप आणि साईज हा सुद्धा फार महत्वाचा आहे. की ही नुसती पेनिट्रेट करणारी असता उपयोगी नाही, तर पेनिट्रेट करत असताना शत्रूचा जास्तीत जास्त घातक परिणाम त्याच्यावरती व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचे. आणि हे उग्रम हे नावाप्रमाणेच अतिशय भयानक त्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील. आणि याच्या चाचण्या अजून व्हायच्या आहेत, ज्या पुढच्या चाचण्या आहेत त्या. पण त्याचं प्रोटोटाईप मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते 100 दिवसामध्ये आपण केलेलं आहे. नाही, उग्रमच्या निमित्ताने आणखीन एक बाब प्रामुख्याने पुढे येते, ती म्हणजे सरकारी संशोधन आणि विकास संस्था असतील आणि खाजगी उत्पादन संस्था असतील, यांच्या एकत्र येण्यातून देशाला उपयुक्त अशा शस्त्रास्त्रांची निर्मिती, हा एक त्याचा एक वेगळा अँगल, त्याचा एक वेगळा दृष्टिकोन या निमित्ताने समोर होतोय. उग्रम उग्रमचं यश, त्यात ARDचा सहभाग, द्वीपाचा सहभाग, यामुळे मेक इन इंडिया धोरणाला चालना मिळेल आणि त्यातनं पुढे संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेकडे आपला प्रवास चालू होईल असं वाटतं का? तुमचं काय मत आहे या विषयावर? हो हो, नक्कीच. खरं म्हटलं तर हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं असं माझं व्यक्तिगत मत आहे, अनुभव आहेत माझे. कारण आतापर्यंत कसं होतं, मी 1982 पासून जेव्हा काम सुरुवात केली त्यावेळेला फक्त डिफेन्स किंवा सरकारी खात्यातले जे लोक आहेत किंवा सरकारी कारखाने आहेत त्यांनाच ती अथॉरिटी होती वेपन्स तयार करण्याची. आणि त्यामुळे व्हायचं काय की लिमिटेशन खूप यायचे डेव्हलपमेंट करत असताना. म्हणजे खरं म्हणलं तर त्याचं आपण 100 दिवस म्हणतोय, पण हे 100 दिवसात कसं शक्य झालं हा बघण्याचा भाग आहे. की आपल्याकडं इन्सासचं आणि त्याच्या आधीपासून जे काम चालू आहे त्या अनुभवातून हे 100 दिवसात शक्य झालेलं आहे. असं काही आपल्याकडे काही अनुभव नाही आहेत आणि मग अचानक सांगितलं आणि जादूची मंत्र टाकून 100 दिवसात अशी कुठली गोष्ट येत नसते. जसं आपण एक अॅनॉलॉजी म्हणून उदाहरण घेऊ आपण, की पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलं आणि आपण ऑर्डर दिली की एखादी वस्तू आपल्याला मिळते, बनवून मिळते. ती लगेच 10 मिनिटात कशी काय तयार होऊन येते, तर त्याचे बाकीचे सगळ्या गोष्टी तिथं तयार असतात. ते फक्त कुक करून तुम्हाला इन्ग्रेडियंट एकत्र करून ते तुम्हाला देतात. तशा पद्धतीने गेल्या 50 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये जे काम झाले, म्हणजे DRDOची स्थापना 1958ला झाली आणि त्याच दिवशी म्हणजे त्याच वर्षी ARD म्हणून जे पुण्यामध्ये ऑफिस आहे, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, त्याचं काम झालं. आणि भारताला स्वतःची शस्त्रास्त्र निर्मितीसाठी लागणारं
तंत्रज्ञान विकसित करणं, असंच पहिलं टास्क आपल्याकडं होता आणि आहे. आता हे करत असताना पहिल्यांदा आपल्याकडं काहीच नव्हतं. ब्रिटिश लोकांनी आणलेले फक्त काही वेपन्स होते आणि ब्रिटिशांनी चालू केलेले, कारण इथं त्यांना स्वस्तामध्ये लेबर मिळत होते वगैरे, म्हणून त्यांनी चालू केलेली ॲम्युनिशन फॅक्टरी असेल, ऑर्डनन्स फॅक्टरी असेल किंवा अशा काही फॅक्टरी, याला गन अँड शेल फॅक्टरी कलकत्त्याला चालू केली होती, रायफल फॅक्टरी इशापूरला चालू केली, अशा काही चालू केलेल्याचा अनुभव होता. आणि आपल्या इथले कारागीर केवळ, म्हणजे ज्याला लेबर क्लास म्हणू आपण, अशांनाच फक्त तिथं काम करायला घेत असत. बाकी सगळे डिझाईन करणारे, ज्याला आपण काही विचार करू शकतात, असे कोणीच तिथं काम करत नसत त्यावेळेला. ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्याच्याशी निगडीत असणारे काही सरकारी अधिकारी आणि काही हे असे एकत्र येऊन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड चालू झालं, डिफेन्स सायन्स ऑर्गनायझेशन चालू झाली, आणि या माध्यमातून डिफेन्सला लागणाऱ्या गोष्टीचा अभ्यास करायला सुरुवात झाली. म्हणजे ARD मध्ये कर्नल पीटर म्हणून होते आणि त्यांनी स्वतःची अशी बंदूक, म्हणजे पिस्तूल बनवली. ती पीटर्स पिस्तूल असं आहे, पण ते लर्निंग वरती हाय होतं, लर्निंगसाठी ते आवश्यक होतं, परंतु त्याचा काही इंट्रोडक्शन होऊन आर्मीला लगेच उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर पाषाण लाईट रायफल या नावाचा एक प्रकल्प, ज्या वेळेला आपण चीनशी युद्ध हरलो होतो त्यानंतर लक्षात आलं की ह्याची गरज आहे, आणि त्यानंतर चालू केलं, आणि 65च्या युद्धापर्यंत एक प्रोटोटाईप आपण बनवलं, त्याचं नाव पाषाण. कारण ते ARD हे पाषाणला असल्यामुळं ते पाषाण लाईट रायफल असं PLR अशा पद्धतीचे रायफल, एक ब्रिगेडियर प्यारा म्हणून होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये कष्ट करून आहेत त्या वेपनचा अभ्यास करून, कारण तंत्रज्ञान शिकण्यापासून म्हणजे स्क्रॅच पासून ज्याला म्हणतो असं त्यावेळेला काम झालं. आणि साधारणपणे 1981-82च्या दरम्यान DRDOने एक मोठा प्रोग्राम घेतला एका अर्थाने, की फॅमिली ऑफ वेपन्स म्हणजे स्मॉल आर्म्स, ह्याच्यासाठी इन्सास नावाचं काम चालू झालं. आणि तेव्हापासून खरी गती आपल्या कामाला मिळाली, आणि मग विविध प्रकारचे प्रयोग वैज्ञानिकांनी करायला सुरुवात केली आणि पुढं पुढं जात राहिले. आणि आपण कारगिलच्या युद्धामध्ये बघतो की इन्सासने आपल्याला कारगिलचं युद्ध जिंकून दिलेलं आपण बघतो. त्यावेळेला जिकडं तिकडं जवानांच्या हातामध्ये आपल्या इन्सास वेपन होते. आणि इन्सासचा अनुभव असल्यामुळं स्वाभाविकपणे त्या अनुभवाचा प्रकटीकरण करून आपण 100 दिवसामध्ये हे बनवू शकलो. आणि आता आपण प्रोटोटाईप बनवलेले आहेत, त्याच्या टेस्टिंग आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या आवश्यक असतील त्या सुधारणा करून लवकरच ह्या वापरात येतील. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रोडक्शन हा विषय जो असतो, कारण डिझाईन केलं, एखादी आयडिया आली की त्याचं प्रोटोटाईप बनवायचे, तर ते प्रोटोटाईप आम्ही इथं बनवत होतो, पण त्याला जर उद्योग क्षेत्राचं जर सहकार्य लागलं तर ते आपण चांगल्या रीतीने करू शकतो. हा अनुभव लक्षात घेता 2014 साली हे नवीन सरकारने काय केलं की प्रायव्हेट इंडस्ट्री हे मध्ये जे आहेत ते काही सगळे देशद्रोही नाही आहेत, त्यांनाही आपल्या देशाच्या विकासामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे, असा दृष्टिकोन ठेवून या सगळ्या डिफेन्सच्या काही गोष्टी थोड्या ओपन केल्या आणि त्यांना एंट्री द्यायला सुरुवात केली. आता अशा पद्धतीने एंट्री घेऊन शिकून त्यांनी काम करायला सुरुवात करणं, याच्यासाठी 7-8 वर्ष गेली. पण आज आपण असं बघतो, जर डिफेन्स एक्विजिशन काउन्सिलची जर मागची मीटिंग बघितली आपण, की जी माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वामध्ये केलं, 2.23 लाख करोड रुपीजचं त्यांनी प्रपोजल्स आणि हे सँक्शन केलेले आहेत. आणि त्यात अट अशी घातली की 98% त्याच्यातले हे भारतीय इंडस्ट्री करून घ्यायचे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आता बदल बघतोय. म्हणजे 1982 साली मी जेव्हा जॉईन झालो डिफेन्समध्ये, तेव्हा तुम्ही मगाशी सांगितलं, उल्लेख केला की माझी नियुक्तीच मुळात भारताची तोफ प्रणाली जी काम करणारी गट आहे त्याच्यात झालेली होती, आणि स्वतःचा तोफ विकसित असावी म्हणून आहे. पण 86 साली बोफोर्स कडनं आपण त्या तोफा विकत घेतल्या
आणि आमचं काम मागं पडलं होतं. पण असा जो अनुभव असतो त्याचा उपयोग आत्ता आपल्याला दिसून येतो. आणि आत्ता मात्र डिफेन्ससाठी लागणारं सगळं तंत्रज्ञान आपण आपल्या स्वतःचं विकसित करू शकतो, या स्थितीत आत्ता आपण आलेलो आहोत. अं, आत्ता विषय फक्त स्मॉल आर्म्स मर्यादित आहे म्हणून, पण मध्यंतरीच्या काळामध्ये डीआरडीओला एक जे चांगलं नेतृत्व लाभलं, डॉक्टर कलामांसारख्यांची विजन मिळाली, त्याचा निश्चितच स्वदेशीसाठी फायदा झाला. आणि आत्ताचं सरकारचे धोरणं, आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने टाकलेली पावलं, याचा निश्चितच फायदा होतोय. आणि आपण विविध प्रकारचे डिफेन्सला लागणारे इक्विपमेंट्स, वेपनरी, ॲम्युनिशन हे आत्ता देशात तयार करू लागलेलो आहोत आणि हे वाढत जाणार आहे. त्यातच मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला जोडून त्यात विचारायचा आहे. पिनाक सारख्या एकूणच मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम मध्ये तुमचं महत्वाचं योगदान आहे. खांद्यावरून मारा करायची तोफ, ज्याला मोटर आपण म्हणतो, त्या निर्मितीमध्ये सुद्धा तुम्ही महत्वाचं योगदान दिलंय. नुकतंच आर्मेनिया आणि अझरबैजानच्या युद्धामध्ये आर्मेनियाने पिनाकची जी रॉकेट सिस्टीम आहे आपली मल्टीबॅरल रॉकेट सिस्टीम ती वापरली, आपण ती त्यांना पुरवली, अशा बातम्याही आल्या होत्या. एकंदरीतच या सगळ्या पिनाकची निर्मिती जी आहे, त्याची निर्मिती प्रक्रिया, त्याची आरेखन प्रक्रिया, त्याचं विकसन प्रक्रिया ही आपल्या ARDE मध्ये झाली. आणि आता पिनाक सारखी मल्टीबॅरल रॉकेट सिस्टीम ही जग पादाक्रांत करायला निघालेली आहे. तर एकूणच या सगळ्या निर्मिती प्रक्रियेमधलं ही कशा पद्धतीने तुमचे अनुभव होते, याबद्दल थोडंसं आमच्या श्रोतांशी तुम्ही तुमचं मत हे करा, शेअर करा. हो, नक्कीच. कारण स्वतःची तोफ असणं हे जसं गरजेचं आहे. आता एक छोटंसं बोलता बोलता मी म्हणलं की मी 1982 साली जॉईन झालो, तोफेसाठी काम केलं. पण एक आनंदाची बातमी अशी आहे की 40 वर्ष काम केल्यानंतर मागं वळून बघताना असं लक्षात येतं की भारतातली एक जी बोफोर्स नंतरची जी हे आहे, म्हणजे बोफोर्सच्या तोफा आपण घेतल्या होत्या, परंतु व्हॉट इज नेक्स्ट असा प्रश्न ज्या वेळेला आला, त्यावेळेला भारताने एटॅक्स नावाची तोफ प्रणाली विकसित केली. आणि भारत फोर्ज सारख्या कंपनीला बरोबर घेतलं, टाटा सारख्या कंपनीला बरोबर घेतलं, प्रायव्हेट इंडस्ट्रीला बरोबर घेतल्याचा, ज्याला आपण सिनर्जेटिक इफेक्ट म्हणतो, एकत्रित येण्यामुळे जो झालेला परिणाम, तो असा आहे की जगातली सगळ्यात लांबचा पल्ला देणारी अशी तोफ, ज्याचा पहिल्याच राऊंड 48.135 किलोमीटर एवढ्या लांब जाऊन डेमॉन्स्ट्रेट केला, ही तो विकसित केली. त्याच्या सगळ्या चाचण्या वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे वाळवंटातल्या चाचण्या असतील, हाय अल्टिट्यूड मधल्या किंवा थंडीतल्या चाचण्या असतील, ज्याला एक्स्ट्रीमली कोल्ड कंडिशन, बर्फाच्छादित भागामध्ये तवांग किंवा या साईडच्या भागांमधल्या चाचण्या असतील, या सगळ्या झाल्या पूर्ण. आणि त्याचा फायदा मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा 2022च्या नोव्हेंबरमध्ये भारत फोर्जला $155.5 मिलियन एक्सपोर्ट ऑर्डर मिळालेली आहे. म्हणजे भारताच्या 310 तोफा तर घेतच आहोत आपण, त्याच्या व्यतिरिक्त परदेशात निर्यात करायला सुरुवात केलेली आहे आपण. हा एक मोठा फरक हा आपल्याला दिसतो की गव्हर्नमेंटनी जर पाठिंबा दिला आणि करायला सांगितलं तर आपल्या इथले उद्योग हे वाटेल त्या गोष्टी करू शकतात. हा एक आत्मविश्वास आपल्याला या ह्याच्यातून बघायला मिळतो. 1996 साली त्यावेळचे जे प्रमुख होते सेनाध्यक्ष, जनरल शंकरराव चौधरी म्हणून होते, ते ARD मध्ये आले होते. त्यांना ARD हे सगळे आर्मी नेव्ही एअरफोर्स साठी लागणारी शस्त्रास्त्र तयार करत असल्यामुळे सगळे वेगवेगळे ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांना डेमॉन्स्ट्रेट केल्या, प्रेझेंटेशन दिलं. पण त्यांच्या डोक्यामध्ये हाय अल्टिट्यूड माउंटेन वॉरफेअरचं इनपुट्स होते, IB कडनं किंवा ज्याला आपण गुप्तहेर खात्याकडनं त्यांना मिळालेलं होतं की पाकिस्तानशी आपल्याला 20,000-21,000 फुटावरती लढावं लागणार आहे. आणि त्यांच्या डोक्यात त्या लढाईच्यासाठी आवश्यक असणाऱ्या काय गोष्टी आहेत, तर जेवढं उंचीवरती जायचं असेल तसं ऑक्सिजनचं प्रमाण, म्हणजे हवेचंच प्रमाण कमी होतं, त्यामुळे ऑक्सिजन कमी राहतो. जास्ती वजन हा क्रायटेरिया असतो आणि वजनाला हलक्या असणाऱ्या तोफा त्या पाहिजेत, असं त्यांनी आम्हाला आमच्या डायरेक्टरकडे सांगितलं. ते म्हणले की आम्हाला
खरं म्हटलं तर कालच हव्या होत्या, परंतु तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कधी द्याल करून. कारण आपल्याला त्यांच्या डोक्यात होतं की आपल्याला कारगिल सारखेच युद्ध करावं लागणार आहे. आणि डायरेक्टरनी ते काम योगायोगाने माझ्याकडे सुपूर्त केलं. माझ्याकडे याचा अर्थ मी नेतृत्व करणाऱ्या गटाकडे, कारण आजकालच्या ह्याच्यामध्ये कुठलंही काम एकटा माणूस कोणी करू शकत नाही, गट असतो त्या गटात. पण आम्ही ते काम चालू केलं, ते तोफा बनवल्या. आणि आपल्याकडं स्वीडिश गन होत्या पूर्वी, खांद्यावर घेऊन फायर करायच्या. त्याचं वजन 26 किलो होतं आणि ते वजन कमी करून आम्हाला पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे लिखित स्वरूपात एकही कागद न देता त्यांच्या व्हिजिटमध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केली. आम्ही लगेच कामाला लागलो. कागद वगैरे नंतर आली, रिक्वायरमेंट्स वगैरे. पण आम्ही तो केवळ 2 वर्षामध्ये वजनाला कमी, म्हणजे किती कमी, तर 26 किलोवरनं 12 किलो कमी केला आम्ही. 13-14 किलोवरती ती तोफ आणली. खांद्यावर घेऊन फायर करता येईल. त्याच्यातनं आपण रणगाडे फोडू शकतो, त्याच्यातनं आपण बंकर फोडू शकतो, त्याच्यातनं ओपन ट्रूप्स वरती फायरिंग करू शकतो, इल्युमिनेटिंग राऊंड फायर करू शकतो, स्मोक राऊंड फायर करू शकतो. असं एक काम मला करायची संधी मिळाली. आणि योगायोगाने ते केवळ 2 वर्षामध्ये आम्ही ते काम पूर्ण करून आर्मीकडे देण्यासाठी तयार होत होतो. पण तेवढ्यामध्ये आपल्याला माहित आहे की ते कारगिलचं युद्ध चालू झालं, तुम्ही जसा उल्लेख केला. आणि त्यावेळेला आमचे प्रमुख होते डॉक्टर कलाम. तर ते युद्ध चालू झाल्यानंतर काही दिवस झाल्यानंतर डॉक्टर कलामांचा फोन आला आम्हाला, डायरेक्टरकडे. आणि त्यांनी विचारलं की काय परिस्थिती आहे, आपल्याला ते वेपन जे तयार करतो आहोत आपण त्याचं. तर आमच्या डायरेक्टरने मला बोलून घेतलं आणि डायरेक्ट डॉक्टर कलामांशी संवाद सुरू झाला. डॉक्टर कलामांनी मला विचारलं की व्हॉट इज द स्टेटस ऑफ दिस वेपन्स, व्हॉट एव्हर वी आर डुईंग. तर मी म्हटलं, सर 84 mm लाईट वेट लॉन्चर्स वी आर डुईंग, 2 weapons आर रेडी, अँड हाऊएव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरिड आउट. आता क्वालिफिकेशन टेस्ट हा फार महत्वाचा पॅरामीटर हा आर्मीच्या दृष्टीने असतो. कारण पुण्यामध्ये तयार झालेलं वेपन बर्फाच्छादित प्रदेशात असेल, जिथं अतिशीत प्रभाग आहे, किंवा अतिउष्ण भागामध्ये, वाळवंटी प्रदेशामध्ये, पोखरण सारख्या ठिकाणी, सुरतगड सारख्या ठिकाणी, जैसलमेर सारख्या ठिकाणी हे चाललं पाहिजे. याच्यासाठीच्या ज्या चाचण्या त्या व्हायच्यात असं सांगितलं. डॉक्टर कलामांनी मला विचारलं की बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल. म्हटलं, सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. तर क्षणाचाही विचार न करता डॉक्टर कलाम मला त्यावेळेला म्हणले की तू देन यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. म्हणजे माझ्या दृष्टीने जे काम आपण आर्मीसाठी करतोय ते काम प्रत्यक्ष युद्धामध्ये वापरायला मिळतं ह्याचा खूप आनंद होता. 3 दिवसामध्ये आम्ही तयार करून तिथले ते प्रोसेसमध्ये डॉक्टर कलामांना दाखवलं. त्यांनी पाठवल्यानंतर जनरल, त्यावेळेला व्ही पी मलिक झाले होते तोपर्यंत, जनरल साहेबांना दाखवलं. जनरल साहेबांनी मला जम्मूजवळ जे उधमपूर आहे, म्हणजे जसं पुण्याच्या जवळ सदर्न कमांड आहे, तसं नॉर्थ कमांड, तिथली जी कारगिलची लढाई वगैरेची सूत्र जिथनं हलत होती, प्लॅनिंग होत होतं, ते नॉर्थ कमांडमध्ये होतं. आणि नॉर्थ कमांडवरनं त्या प्लॅनिंगमुळं स्वाभाविकपणे तिथं मी ते देऊन आलो. ती वेपन चांगली होती. आणि एका अर्थाने त्यांनी आम्हाला ॲप्रिशिएट केलं. हा एक माझ्या आयुष्यातला खूप मोठा भाग होता. डॉक्टर कलामांसुद्धा नंतर कारगिलचं युद्ध झाल्यावर, एआरडीत आल्यावर माझ्याशी चर्चा केली, पाठ थोपटली की चांगलं केलंय आणि करून दे म्हणे. आता त्यांना जर आर्मीला पाहिजेत, मग आम्ही खूप धावपळ करून आणि म्हणजे ज्याला आपण जीवाचं रान म्हणतो असं करून 5 वेपन तयार करून आर्मीकडे दिले. ते त्यांना देताना म्हणजे सगळ्या लोकांना वाटेल की सायंटिस्ट काय करतात, म्हणून हे खरं सांगतोय मी की ते दिल्यानंतर आर्मीच्या लोकांनी वा वा छान आहे वगैरे झालं. आणि पहिलं वाक्य सांगितलं की तुम्ही ते फायर करून दाखवा. म्हणजे आपल्याला माहित असेल की डे अँड नाईट फायरिंग करणारे जे लोक आहेत ते आर्मीचे लोक आहेत. आम्ही सायंटिस्ट लोक लॅबमध्ये किंवा ह्याच्यामध्ये चाचण्या घेणं, हे करणं वगैरे करत होतो. पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या वेपनवर विश्वास कसं काय ठेवणार. तो विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला हे फायरिंग करून दाखवा. आणि मी म्हटलं, सर पण आम्हाला एक छोटी पिस्तूल जरी फायर करायची तरी लायसन लागतं, ट्रेनिंग लागतं,
परमिशन्स लागतात, सगळ्या गोष्टी लागतात. आणि तुम्हाला ते आहे, आम्हाला ते फायरिंगला वगैरे असं हे नाही आहे. देन म्हणले यू अरेंज द थिंग्स. आणि या पद्धतीने हे झाल्यानंतर मी स्वतः निर्णय घेतला की काय, जे जवानातलं आपण सांगणार आहोत फायर करायला, जे जवानाचं होईल ते आपलं होईल. आणि त्या पहिल्या चाचणीच्या वेळेला मी सगळ्यात वर्स्ट कंडिशन जी असते, 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड 50 सेकंदात स्वतःच्या खांद्यावर ते माझं स्वतःचं वेपन ठेवून फायर करून दाखवले. तेव्हा मग त्यांनी बाकीच्या टेस्ट कंडक्ट केल्या. असा एक खूप चांगला अनुभव अशा पद्धतीचा मिळाला मला. आणि त्याच्यासाठी कलामांची शाबासकी मिळणं हे माझ्या दृष्टीने खूप मोठा पुरस्कार होता. म्हणजे हे अत्यंत एका अर्थाने विरळ उदाहरण आहे, कारण अनेकदा संरक्षण संशोधन आणि विकासामध्ये गुंतलेल्या संस्था ज्या आहेत, DRDO सारख्या असतील, ARDE सारख्या असतील, त्यांच्यात आणि एंड युजर्स जे आहेत, जे आर्म फोर्सेस वापरणार आहेत शस्त्र, त्यांच्यामध्ये अनेकदा विश्वासाचा, समन्वयाचा अभाव असल्याचं चर्चा होते किंवा कधी कधी जाणवतं. तर त्या पार्श्वभूमीवर हे उदाहरण जे तुम्ही दिलं ते अत्यंत एका अर्थाने चांगलं उदाहरण आहे की कशा पद्धतीने आपल्या शास्त्रज्ञांवर आर्म फोर्सेस कडनं पण विश्वास ठेवला जातो. पण हे जे रिलेशनशिप मॅट्रिक्स आहे, म्हणजे संशोधन संस्था असतील आणि प्रत्यक्ष एंड युजर वापरणारे फोर्सेस असतील, यांच्या रिलेशनशिप मॅट्रिक्स मध्ये गेल्या काही वर्षामध्ये फरक पडल्याचं तुम्हाला जाणवते का? थोडक्यात त्याचं काय उत्तर द्याल तुम्ही? थोडक्यात उत्तर द्यायचं तर हा दिवसेंदिवस वाढत चाललाय हे जाणवतं. याचं कारण दोन्ही गोष्टींनी आहे. म्हणजे एक म्हणजे भारताच्याकडचं तंत्रज्ञानाचं ज्ञान सुद्धा दिवसेंदिवस वाढत गेलेलं आहे. कॅपॅसिटी वाढवलेल्या आहेत. 60 वर्ष काम करून एक विशिष्ट उंची गाठलेली आहे आपण. म्हणजे भारताचे जे म्हणजे DRDOचे जे प्रमुख आहेत, त्यांनी मध्ये अशी एक घोषणा केली की जगातल्या कुठल्याही प्रकारचं मिसाईल आम्ही तयार करूया. हे सगळे फाउंडेशन डॉक्टर कलामांनी घातलेल्या फाउंडेशनवर आज आम्ही या स्टँडवर आहोत की कुठल्याही पद्धतीचं म्हणजे आपल्या चीनने आपल्या समुद्री बॉर्डरवरती, किनाऱ्यावर नाही पण आपल्या समुद्राची जी हद्द असते त्याच्यावरती चीनच्या पाणबुड्या अनेक आणून ठेवल्यात. त्या पाणबुडीला उडवायचं असेल तर काय असा विषय येतो. तर स्मार्ट नावाचं एक वेपन आपण असं तयार केलेलं आहे की ज्याला सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो, म्हणजे पाण्यातलं जाणारं जे क्षेपणास्त्र आहे त्याला टॉर्पिडो म्हणतात. पण ते पाणी कापत जायचं म्हणलं तर खूप वेळ लागतो. आणि आपण फायर केलं तर ते चीनच्या लक्षात येऊन तो त्याला काउंटर करून ते नष्ट करेल. म्हणजे इफेक्टिव्हनेस त्याचा राहणार नाही. म्हणून आपण काय केलं, एका कुपीमधनं हवेतून ते प्रक्षेपित केलं. टार्गेटच्या जवळ गेल्यानंतर त्याला अलगदपणे पाण्यात उतरवलं आणि मग तो इंडिपेंडेंटली अटॅक करेल. त्यावेळेला जर लक्षात जरी आलं तरी त्याला रिस्पॉन्स करायला तेवढा वेळ मिळणार नाही, तोपर्यंत हे टॉर्पिडो काम करून देईल. म्हणजे ज्याला आपण गेम चेंजर टेक्नॉलॉजी म्हणतो, अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज पण आपण विकसित केलेल्या आहेत. आणि स्वाभाविकपणे याच्यामुळं सगळ्या मिसाईल प्रोग्राममुळे आणि याच्यामुळं DRDO बद्दलचा विश्वास हा आर्मीच्या आणि नेव्ही किंवा एअरफोर्सच्या, त्याला आपण सर्व्हिसेस म्हणतो, या सर्व्हिसेसच्या सगळ्या लोकांचा वाढलेला आहे, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट गव्हर्नमेंटची कमिटमेंट. गव्हर्नमेंटने सांगितलंय की आता आम्ही स्वदेशी वस्तूलाच प्राधान्य देणार. म्हणजे यावर्षी मी सांगितलं की 2.23 लाख करोड रुपीज याचं जे बजेट आहे त्यातले 98% आपल्याला भारतीय इंडस्ट्रीकडनं घ्यायचे आहेत. मागच्या वर्षी बघितलं तर असाच मोठा फरक आपल्याला लक्षात येईल. मागच्या 22 डिसेंबरमध्ये जी कौन्सिलची मिटिंग झाली ती, की त्यात सुद्धा जवळजवळ 90-95% भारतीय इंडस्ट्रीकडनं घ्यायचं आहे. आणि त्यामुळं जर घेणारा असेल तर स्वाभाविकपणे देणाऱ्याला उत्साह येतो आणि तो करतो. असं ते रिलेशन वाढत चाललेलं आहे. अर्थात जुन्या पद्धतीचे जे नियम आहेत, काही गोष्टी आहेत, त्या रिझॉल्व्ह करण्याचे काही गोष्टी आहेत. कारण खरोखरच चांगल्या क्वालिटीचं आणि चांगलं यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे प्रोसेसिंग टाइम खूप होता आतापर्यंत गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ह्याच्यात. ज्या वेळेला मनोहर पर्रिकर आपले डिफेन्स मिनिस्टर होते, त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा हे सगळे जुने पुराणे इंग्रजांच्या काळातले जे नियम आहेत त्याच्यात प्रोसेसमध्ये आणि नियमांमध्ये बदल करत आणला मॅक्झिमम. आणि आता लवकरात लवकर
आपल्या भारतीय माणसाला एंट्री मिळवून तिथं काम कसं मिळेल, असा एक थोडासा भाग त्याच्यातनं चालू येतो. तर हा एक चांगल्या पद्धतीचा भाव आपल्याला म्हणता येईल, बघायला मिळतो, की भारताची आर्थिक सुबत्ता पण वाढत चालली आहे याच्यामुळे. कारण डिफेन्स ही अशी गोष्ट आहे, की ती पहिल्यांदा कुणीही आपल्याला नवीन तंत्रज्ञान देत नाही, ते आपल्यालाच करणं आवश्यक असतं. असं आज आपण या स्थितीत आहोत. त्यामुळं जर भारत विश्वगुरू होणार असेल, पुढे जाणार असेल, तर डिफेन्समध्ये पाया मजबूत करणं, मग ते अणुक्षेत्रामध्ये असेल, अगदी तुम्ही 1-2 उदाहरणं तुमच्या लक्षात असतील, की तेजस विमान आहे आपलं. त्या तेजस विमानाचं योगायोगाने मला ते सीट इजेक्शनच्या सिस्टीममध्ये काम करायला मिळालं. पण तेजस विमान हे आता अमेरिका आणि अन्य 30-40 देशांनी ह्याच्याकडं इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली आहे, मागणी केलेली आहे आणि च्या तोडीचं किंवा त्याच्या सगळ्या ज्या क्लिअरन्स करण्यासाठी ज्या इनिशियल ऑपरेशनल क्लिअरन्स किंवा फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स या सगळ्या स्ट्रिंजंट रिक्वायरमेंट्स असतात, त्या टेस्टिंग झालेल्या आहे त्याचं. त्यामुळे तो एक आहे. भारताने ठरवलं तर काय करू शकतो याचं एक शेवटचं उदाहरण म्हणजे आपली विमानवाहू युद्धनौका, त्याचं लक्षात घेतलं पाहिजे. INS विक्रांत जी 3 सप्टेंबरला राष्ट्रार्पण केली, त्यातला 76% कंटेंट भारतीय आहे. 26,000 टन 26,000 टन लोखंड जे आहे, स्टील आहे, त्याला पोलाद म्हणलं जातं. हे पोलाद भारतातच तयार झालं आणि भारतीय बनावटीचा शोध पण भारतात लागला त्याचा. DRDOच्या DMRL नावाच्या संस्थेने DMR 249 ABC असे केले. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश की आपण आता खूप मोठ्या प्रमाणावरती पुढं चाललेलो आहोत. त्याला गती मिळालेली आहे आणि 5 ट्रिलियनचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण करू असं निश्चितच वाटतं अशा सगळ्या घटनांमुळे. बरोबर. तुम्ही म्हणाला तसं विश्वगुरू जर व्हायचं असेल तर संरक्षण क्षेत्रात आणि एकूणच समाजाच्या राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच दृष्टीने भारताची पावलं पडतायत असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही इथं आलात आणि एकूणच आपली छोटी शस्त्र, त्या छोट्या शस्त्रांच्या विकसनामधली एकूणच पद्धत, प्रक्रिया आणि तुमचा या क्षेत्रातला अनुभव आमच्याशी शेअर केलात, आमच्या श्रोत्यांसमोर मांडलात, आमच्या प्रेक्षकांसमोर मांडलात. त्यानिमित्त मी भारत शक्तीच्या वतीने तुमचं मनापासनं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा नव्या एका विषयासाठी आपण पुन्हा भेटूच अशी अपेक्षाही व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण आत्ता भारत शक्तीच्या या एपिसोडमध्ये गन एक्सपर्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशीनाथ देवधरांशी उग्रम्य रायफलच्या विषयात चर्चा केली. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या संरक्षण आणि भूराजकीय विषयांवरच्या चर्चा व्हिडिओज पाहण्यासाठी भारत शक्ती मराठी हे आमचे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की पोचवा. धन्यवाद.